राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची शक्यता 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीची अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। आषाढी वारी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून आज नमो एक्सप्रेस पंढरपूरला होणार रवाना। गडचिरोलीमधील आरोग्य व्यवस्थेचं विदारक वास्तव। मुलीच्या उपचारासाठी वडिलांचा पुरातून प्रवास, वडिलांनी जीव धोक्यात घालून गाठलं रुग्णालय। यवतमाळमध्ये जीव धोक्यात घालून पुरातून न्यावी लागली अंत्ययात्रा। कळंब तालुक्यातील जोडमोहा गावातल्या लोकांवर पाण्यातूनच अंत्यविधी करण्याची वेळ। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत पुढची सुनावणी 6 ऑगस्टला। अजितदादांनी 2 आठवड्यांमध्ये उत्तर द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। राष्ट्रवादी पक्ष जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता, पक्षाकडून चाचपणी सुरू। इंडिया आघाडीचे नेते विशाळगडाच्या पायथ्याशी घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी पुढाकार। कल्याणमधील पाणी समस्येबाबत मनसे आक्रमक। केडीएमसी कार्यालयात मडके फोडत अधिकाऱ्यांना दिलं गाजर आणि फेअर अँड लवली। एका कंत्राटदारासाठी सिडकोची 40,000 घरांची सोडत रखडली। एका कंत्राटदाराला वाचवण्याचा प्रयत्न, अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। दहावी आणि 12वी पुरवणी परीक्षा आजपासून। गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी विद्यार्थी देणार पुरवणी परीक्षा। अकोल्यात चोरट्यांनी शोरूम फोडला। सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांकडून चोरांचा शोध सुरू। बुलढाण्यात पावसाची रिपरिप। ज्ञानगंगा अभयारण्यात धुक्याची चादर। सामच्या प्रेक्षकांसाठी ही खास ड्रोन दृश्य। आषाढी एकादशी आधी वारकऱ्यांनी पंढरपूर गजबजलं। चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांची मोठी गर्दी। मनमोहक दृश्य ड्रोनमध्ये कैद। कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। दत्त मंदिरात शिरलं कृष्णेचं पाणी। यवतमाळच्या आणि शहरात नाल्याला पूर। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा फुटली। पैठण रस्त्यावरती पाण्याचे फवारे, हजारो लिटर पाणी वाया। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती पडलेलं भगदाड अजूनही तसंच। 2 आठवडे उलटूनही दुरुस्ती होईना। मुंबई कॉरिडॉरवरील एकच लेन सुरू, प्रशासन मात्र झोपेत। गडचिरोली जिल्ह्यात टार्गेट मलेरिया विशेष मोहीम। 722 अतिसंवेदनशील गावांमध्ये आशा सेविका, आरोग्य कर्मचारी तैनात।